नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठातील ब्राझीलमधील नैसर्गिक वनस्पती याविषयी आपण माहिती घेत आहोत। त्यामध्ये आपण एका आकृतीच्या माध्यमातून तापमान, पर्जन्यमान, वने, विस्तार व त्या प्रदेशाची उंची यांची माहिती आपण घेतली आहे। त्याचबरोबर आपण आकृतीच्या माध्यमातून 2 तक्ते तयार करण्यास घेतले आहेत। ते तुम्ही तक्ते निश्चितच केले असतील आणि ते आपल्या वहीमध्ये ठेवला असाल। अभ्यासासाठी आपल्याला ते वहीमध्ये ठेवायचे आहेत। तर ते 2 तक्ते आपल्याला करायचे आहेत। ते 2 तक्ते तुम्हाला त्या आकृतीच्या माध्यमातून, आकृती जशी आहे त्या आकृतीच्या माध्यमातून तयार करायचे आहेत। त्याचबरोबर ती आकृती सुद्धा काढायची आहे। आज मात्र आपण काय करणार आहोत, ब्राझीलचे वन्यजीवन या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण मागील घटकातील जी आकृती होती त्या आकृतीची थोडीशी उजळणी करूया। त्याचबरोबर ब्राझीलचे नकाशा, त्या नकाशामध्ये विविध प्रकारचे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती नकाशाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत। प्रथमतः आपण काय करूया, आकृतीकडे जाऊया आणि ती आकृती समजून घेऊया आणि त्यानंतर आपण नकाशा बघूया। जे नकाशातून आपल्याला लवकर कळेल की कुठल्या भागामध्ये कुठला वनस्पती आहेत, कुठल्या वनस्पती आहेत ते आपल्याला लवकर कळेल। त्यासाठी आपण काय करणार आहोत, पहिलं आकृतीकडे जाऊया। मित्रांनो, काल आपण ही आकृती एक बघितली, व्हाईट बोर्डवर आपण ही आकृती बघितली, ब्राझील नैसर्गिक वनस्पती। ही आकृती बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी गियाना उच्चभूमी, अमेझॉनचे खोरे, पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे, ब्राझीलची उच्चभूमी हे घटक आपल्याला या ठिकाणी काय केलेले आहेत, दिलेले आहेत। गियाना उच्चभूमी, अमेझॉनचे खोरे, पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे, ब्राझीलची उच्चभूमी या मधून आपल्याला काय करायचे आहेत, हे वेगवेगळे विभाग, हे उंचीनुसार विभाग दिलेले आहेत। याचा विस्तार बघा, गियाना उच्चभूमी 400 किलोमीटर, अमेझॉनचे खोरे 1200 किलोमीटर, पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे 2000 किमी, त्यानंतर ब्राझीलची उच्चभूमी जी आहे ते 2800 किमी आहे। इकडे किनारपट्टीचा प्रदेश जो आहे तो 3600 किलोमीटर इतका आहे। हे आपण काल याच्यामध्ये कशामध्ये व्हिडिओमध्ये आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे। पण थोडीशी उजळणी म्हणून या ठिकाणी आपण काय करतो आहोत हे बघतोय। गियाना उच्चभूमी 21 डिग्री सेल्सिअस 1600 मिमी पर्जन्य, त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय वने त्या ठिकाणी आढळतात आणि विविध प्रकारची माकडे, सरपटणारे, झाडावरील जे प्राणी आहेत ते प्राणी आणि जलचर प्राणी हे त्या ठिकाणी आढळतात। तर बघा, अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये मात्र विषुववृत्तीय वने आढळतात। या ठिकाणी 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, 2000 मिमी पाऊस पडतोय आणि त्या ठिकाणी सुद्धा विविध प्रकारची माकडे, सरपटणारे प्राणी, झाडावरील सरपटणारे आणि झाडावरील असे प्राणी व जलचर प्राणी असे या ठिकाणी आढळतात। पॅराग्वे पॅराना नदीचं जे खोरे आहे या ठिकाणी, या पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्यामध्ये गवताळ प्रदेशातील प्राणी आढळतात। या ठिकाणी पानझडी वने आहेत, 21 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 1500 मिमी इतकं पर्जन्य त्या ठिकाणी आहे। ब्राझीलची उच्चभूमी आहे, या ब्राझीलच्या उच्चभूमीचा विस्तार जर आपण बघितला तर साधारणतः 2800 किलोमीटर इतका विस्तार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या प्रदेशामध्ये गवताळ प्रदेशातील व सरपटणारे जे प्राणी आहेत ते सरपटणारे प्राणी त्या ठिकाणी आढळतात। समशीतोष्ण प्रकारची वने त्या ठिकाणी आढळतात, 23 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर आहे आणि 600 मिमी इतका पाऊस त्या ठिकाणी पडतो। इकडे किनारपट्टीचा भाग आहे, हा इकडे किनारपट्टीचा भाग आहे। या किनारपट्टीचा भाग जो आहे तो जवळजवळ बघा 3600 किलोमीटर इतका आहे आणि या ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअस इतकं काय आहे टेम्परेचर आहे आणि 1200 मिमी इतका पाऊस त्या ठिकाणी पडतोय। आता बघा, याचा विस्तार, ब्राझीलचा विस्तार जो आहे तो कुठून पसरलेला आहे, 5°11' उत्तर पासून ते 25°24' दक्षिणपर्यंत हा ब्राझीलचा विस्तार काय झालेला आहे, पसरलेला आहे। ही आकृती आपण मागच्या पाठामध्ये सुद्धा, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काय केलेली आहे, बघितलेली आहे। ही उजळणीसाठी म्हणून पुन्हा एकदा हा काय केला आपण अभ्यास थोडासा घेतला। मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, नकाशाच्या माध्यमातून नैसर्गिक वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास करणार आहोत। हा ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे, ब्राझील वनप्रदेश व प्राणी, आणि या ठिकाणी ब्राझीलचा विषुववृत्तीय जो विस्तार आहे तो त्या काय केलेला आहे, दिलेला आहे।
तो आपण या नकाशाच्या माध्यमातून थोडंसं काय करूया, समजून घेऊया. आता बघा, प्रथमतः ब्राझीलचा विस्तार जो आहे तो बराचसा मोठा आहे आणि त्यातली जी भूरचना आहे ती भूरचना मोठ्या प्रमाणावर आहे. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी विषुववृत्तीय जो भाग जो आहे तो वर्षभर त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि इथं लाईन बघा दिसते, हे विषुववृत्त या ठिकाणी काय आहे, लाईन गेलेली आहे विषुववृत्त. त्याच्याच खाली बघा मकर वृत्त जे आहे ते त्याच्याच खाली त्या ठिकाणी आहे. हे विषुववृत्तीय विस्तार याचा जास्त असल्यामुळं या ठिकाणी काय आहे, पर्जन्यामध्ये फरक पडतो. आता विषुववृत्तीय जो भाग आहे तो विषुववृत्तीय भाग बघूया आपण. हा विषुववृत्तीय भाग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस पडतो. तिथून आपण जसं जसं खाली जाऊ, जसं जसं आपण लांब जाऊ तसं तसं पावसाचं प्रमाण जे आहे ते काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि त्यामुळे काय होतं, इकडे जास्त पाऊस इकडे कमी पाऊस, त्यामुळे वनस्पतींचं जीवन सुद्धा काय असते, वेगवेगळ्या पद्धतीचं बघायला मिळते. आता बघा, ज्या ठिकाणी जास्त काय असते, जास्त पाऊस असतोय, सदैव पाऊस असतोय, वर्षभर पाऊस असतोय, अशा ठिकाणी काय असते, मोठ्या प्रमाणावर जे वनस्पती आहेत त्या सदाहरित वनस्पती असतात. आता हा जो भाग आहे जो कुठला, गियानाची उच्चभूमी आणि कुठला येतोय तो अमेझॉनचे खोरे, हा भाग येतोय तो. आता या ठिकाणी इकडच्या नकाशामध्ये आपण बघूया, तर ही विषुववृत्तीय वने म्हणून ओळखली जातात. नकाशाकडे लक्ष द्या जरा. हा जो भाग आहे तो गियाना उच्चभूमी व अमेझॉनचे खोरे म्हणून हा भाग ओळखला जातो. या ठिकाणी जवळजवळ वर्षभर पाऊस जो आहे तो वर्षभर पाऊस पडतो आणि त्यामुळे या ठिकाणी वृक्षांची घनता जास्त असते. वर्षभर पाऊस पडतो त्यामुळे या ठिकाणी काय होते, घनता जी आहे ती जास्त आहे. आता ज्या ठिकाणी पावसाचा सगळा हा काय आहे, ग्रीन पट्टा आहे. हा सगळा कसा पट्टा आहे, ग्रीन पट्टा आहे. आणि या ठिकाणी ही विषुववृत्तीय वने, आपण या ठिकाणी खून करूया, विषुववृत्तीय वने, ही वने त्या ठिकाणी आढळतात. आता त्याच्यानंतरचा दुसरा भाग जर आपण बघितला तर उष्ण गवताळ प्रदेश. आता हा उष्ण गवताळ प्रदेश तुम्हाला या ठिकाणी कुठे आहे, इथे येल्लो अशा फेंट कलरमध्ये आहे बघा. हा जो भाग आहे तो काय आहे, उष्ण गवताळ प्रदेश म्हणून हा ओळखला जातो. आता दलदलीचा प्रदेश कुठला आहे तो बघूया आपण. हा तिसरा भाग जो आहे तो काय आहे, दलदलीचा प्रदेश आहे. हा दुसरा आहे, हा तिसरा भाग आहे. आता त्याच्या पुढचं बघा, उष्ण पानझडी वने. ती उष्ण पानझडी वने आपण बघूया या ठिकाणी. हा बघा, हा जो आहे इथपर्यंत पसरलेला आहे, अशा पद्धतीनं काय झालेला आहे, हा उष्ण पानझडी वनांचा प्रदेश म्हणून हा ओळखला जातोय. आता काटेरी झुडपे वने जी आहेत ते साधारणतः कटिंगा या भागामध्ये साओ फ्रान्सिस्को नदी जी आहे त्या ठिकाणी हा प्रदेश येतोय. आता समशीतोष्ण गवताळ प्रदेश जो आहे तो आपल्याला काय करता येईल, या भागामध्ये आपल्याला काय करता येतोय, बघता येतोय. अशा पद्धतीनं विषुववृत्तीय वने, त्याच्यानंतर उष्ण गवताळ प्रदेश, त्याच्यानंतर काय आहे दलदलीचा प्रदेश. या ठिकाणी बघा हा दलदलीचा प्रदेश आहे. त्याच्यानंतर आहे उष्ण पानझडी वने, ही उष्ण पानझडी वने आहेत. आणि त्याच्यानंतर काटेरी झुडपे, इकडे काटेरी झुडपे आहेत. त्याच्यानंतर आहे समशीतोष्ण गवताळ प्रदेश, तो गवताळ प्रदेश जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. हे नकाशावरून आपल्याला काय करायचं आहे, बघता येते, अभ्यासता येते. कारण इकडं जर बघितलं तर त्या ठिकाणी हा जो भाग आहे तो भाग जर आपण बघितला, थोडासा विचार केला तर अमेझॉन नदीचं जे खोरं आहे त्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आणि गियाना उच्चभूमी, या गियाना उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये हा विषुववृत्तीय वनांचा प्रदेश जो आहे तो येतोय. मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी जवळजवळ वर्षभर पडतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय, सदाहरित वने जी आहेत ती आढळतात. त्यानंतर पावसाचं प्रमाण जसं जसं कमी होत जातं तसं तसं काय होतंय, वनांमध्ये फरक पडत जातो.
वृक्षांच्या आयुष्यामध्ये, वृक्षांच्या जीवनामध्ये सुद्धा काय होतोय, फरक पडत जातोय. हे आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पाऊस कमी, वृक्षांचं लाईफ कमी. पाऊस जास्त, वृक्षांचं लाईफ जास्त. पाऊस कमी, वृक्षांची घनता कमी. पाऊस जास्त, वृक्षांची घनता जास्त. जिथं पाऊसच नाही तिथं साहजिकच आहे गवताळ प्रदेश असणार, गवतच फक्त उगवणार. तिथं वृक्ष कुठेही आढळत नाही, कुठलाही मोठा वृक्ष आढळणार नाही. पाणी नाही म्हटल्यानंतर काय होणार, वृक्ष हे आपल्याला त्या ठिकाणी आढळणार नाहीत. अशी या नकाशा संदर्भात आपण काय केली, या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आपण पुन्हा एकदा लक्ष द्या बरं थोडंसं. या ठिकाणी काय आहे, ब्राझीलचा विस्तार हा कसा आहे, जास्त आहे. आणि ब्राझीलचा विस्तार जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतंय, वेगवेगळ्या वातावरणामध्ये फरक पडत जातोय. आणि वातावरणामध्ये फरक पडत जात असल्यामुळं त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जे आहे तेही कमी अधिक प्रमाणात आपल्याला काय होते, प्रत्येक विभागामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो, या ठिकाणी आल्यानंतर कमी पाऊस पडतो, त्याच्या ह्या बाजूला गेल्यानंतर पाऊसच नाही, इकडे मात्र अगदीच अल्प असा पाऊस पडतो, मध्यम प्रकारचा पाऊस पडतो. हे आपल्याला थोडक्यात काय झालं, या नकाशावरून समजलेलं आहे. आपल्याला हा नकाशा अभ्यासल्यानंतर थोडंसं लक्षात येईल. ही नकाशाची मैत्री आपल्याला काय करायची आहे, चालू ठेवायची आहे. कारण नकाशावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात, भरायच्या असतात. नकाशा भरायला येतोय आपल्याला, तो नकाशा भरताना आपल्याला कुठलीही अडचण यायला नको. जर समजा नकाशामध्ये आपल्याला जर विचारलं की विषुववृत्तीय वनांचा प्रदेश दाखवा, तर आपल्याला विषुववृत्तीय वनांचा प्रदेश अशा पद्धतीने आपल्याला काय करता यायला पाहिजे, दाखवता यायला पाहिजे. एवढा मोठा शक्यतो दाखवायला सांगत नाहीत. कदाचित दलदलीचा प्रदेश दाखवा. बघा हा दलदलीचा प्रदेश या ठिकाणी, ज्या ठिकाणी एरो दिसतो की नाही, हा दलदलीचा प्रदेश काय आहे त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तो तशा पद्धतीनेच आपल्याला काय करता यायला पाहिजे, दाखवता यायला पाहिजे. दलदलीचा प्रदेश किंवा समशीतोष्ण गवताळ प्रदेश जे आहेत ते दाखवा, त्यावेळेस आपल्याला काय करता यायला पाहिजे, दाखवता यायला पाहिजे. यानंतर आता आपण पुढे काय करणार आहोत, वन्यजीवन याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी बघा, आता आपल्याला या भागामध्ये ब्राझीलमध्ये कुठल्या वनस्पती आढळतात ते थोडंसं आपण काय करूया, समजून घेऊया. पाऊ ब्रासिल ही एक वनस्पती आहे, अगदी उंच वाढणारी अशी आहे वनस्पती ही. त्याशिवाय मोहगनी, हे मोहगनी जे आहे ते काय होतंय, आपल्या भारतामध्ये सुद्धा काय होतंय, आढळतंय, सापडतंय. त्याचबरोबर बघा रोजवूड ही एक वनस्पती या ठिकाणी काय होते, या ब्राझीलमध्ये आढळते. तसेच आमर, म्हणजे ज्याला आपण ऑर्किड म्हणतोय, ते आमर ऑर्किड ही वनस्पती वृक्ष या ठिकाणी आढळतोय. त्याच्याच बरोबर रबर सुद्धा काय होतंय, याच्यामध्ये ब्राझीलच्या जंगलामध्ये आढळतंय. ब्राझीलच्या जंगलामध्ये जसं रबर आढळतंय तसं भारताच्या जंगलामध्ये सुद्धा रबर आढळतंय. बघा या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती, सदाहरित वनस्पती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड जो आहे ते कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावर शोषून घेत असतात. आणि त्यामुळेच काय झालेलं आहे की या ठिकाणी जी वर्षावने आहेत त्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे म्हणून संबोधलं जाते किंवा ओळखलं जाते. कशामुळं, ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुळं. ब्राझीलच्या सदाहरित वर्षावनांना काय म्हटलं जाते, जगाची फुफ्फुसे असं म्हटलं जाते. मित्रांनो एक नकाशा आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, आकृती क्रमांक 5.4 बघा. ही आकृती क्रमांक 5.4 आपल्याला दिलेली आहे. यामध्ये काही प्राणी दाखवलेले आहेत. त्या प्राण्यांची नावे आपल्याला काय करायची आहेत, या प्रश्नांच्या आधारे ती काय करायची आहेत, नावं आपल्याला या प्राण्यांना द्यायची आहेत. पहिला प्रश्न काय आहे, नकाशात दर्शवलेल्या प्रजातींना नावे द्या. कोंडोर, अॅनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा प्राणी, तो सोनेरी तामरीन, मकाऊ, हे जे प्राणी आहेत या प्राण्यांना काय करायचे आहेत, तुम्ही नावं द्यायची आहेत. हे प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात, या वन प्रदेशात त्यांचा अधिवास असण्याची कारणे कोणती, ही तुम्ही काय करायची आहेत, त्यामध्ये द्यायची आहेत. त्याचं उत्तर शोधायचं आहे. विस्ताराच्या संदर्भात काय करायचं आहे, वनप्रदेशांचं वर्गीकरण करायचं आहे विस्ताराच्या संदर्भात. आता सर्वात जास्त विषुववृत्तीय वनांचा प्रदेश त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर काय येतोय, उष्ण गवताळ प्रदेश त्या ठिकाणी येतोय. म्हणजे काय करायचं आहे, त्याचं वर्गीकरण करायचं आहे. आता आपण प्राणी जीवन या
मुद्द्याकडे येणार आहोत. तर बघा, जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाची विविधता जी आहे ती अधिक प्रमाणात आहे. ब्राझीलचा विस्तार जास्त आहे, त्याशिवाय वनांमध्ये विविधता आहे आणि वनांमध्ये विविधता असल्यामुळं त्या ठिकाणी जीवनाची वन्यजीवनाची सुद्धा काय होते, पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय अॅनाकोंडा आढळतात. या पॅन्टानल हा जो भाग जो आहे या दलदलीच्या प्रदेशामध्ये महाकाय असा अॅनाकोंडा आढळतो. त्याशिवाय बघा, ब्राझीलमध्ये मोठे असे गिनीपिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या यासारखे सुद्धा प्राणी या ठिकाणी आढळतात. आता बघा, गिनीपिग हा एक सशाची जात त्या ठिकाणी आहे. मगरी या भारतातही आढळतात आणि ब्राझीलमध्ये आढळतात. त्याशिवाय बिबट्या जो आहे तो भारतातही आढळतो आणि ब्राझीलमध्येही आढळतो. दोन्ही देशांमध्ये तो आढळतोय. काय, अॅनाकोंडा कुठं, पॅन्टानलचा जो दलदलीचा भाग आहे त्या ठिकाणी आढळतोय. त्याच्याशिवाय ब्राझीलमध्ये ज्या ठिकाणी गिनीपिग, मगर, बिबट्या यासारखेही प्राणी त्या ठिकाणी आढळतात. त्याचबरोबर बघा, हा प्युमा, हा जो प्युमा आहे हा प्युमा हिमालयीन चित्त्यासारखा दिसणारा प्युमा या ठिकाणी आढळतोय. त्याच्याचबरोबर समुद्रांमध्ये विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती सुद्धा आढळतात. या प्रजातींमध्ये समुद्रातील स्वार्ड फिश की असं फिश की ज्याला समोर एखादा काटा असल्यासारखं त्या ठिकाणी दिसतंय. त्याशिवाय बघा, नदीमध्ये पिराना हा जो माशाचे प्रजाती आहेत बघा, पिराना हे जे मासा आहे तो या नदीमध्ये आढळणारा असा मासा आहे. त्याच्याचबरोबर स्वार्ड फिश हा आपण बघितला. गुलाबी डॉल्फिन, वैशिष्ट्यपूर्ण असा एक डॉल्फिन जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी डॉल्फिन जो आहे तो या ब्राझीलच्या समुद्रामध्ये आढळतोय. ब्राझीलच्या समुद्रामध्ये नाही तर ब्राझीलच्या नदीमध्ये हा गुलाबी डॉल्फिन जो आहे तो. त्याबरोबर पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ब्राझीलमध्ये आढळतात. तर कोंडोर, हा इकडे कोंडोर आहे. कोंडोर हा खूप उंच उडणारा पक्षी ब्राझीलमध्ये आढळतोय आणि तो आकारानं सुद्धा मोठा असा पक्षी आहे. त्याशिवाय विविध प्रकारचे पोपट, मकाव बघा, हे मकाव पक्षी सुद्धा काय आहे या ठिकाणी ब्राझीलमध्ये आढळतोय. त्याचबरोबर फ्लेमिंगो सुद्धा काय करतो ब्राझीलमध्ये आढळतात. या ज्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत त्या मोठ्या प्रमाणावर या ब्राझीलमध्ये आढळतात. त्याच्याशिवाय प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, जलचरांच्या जशा विविध प्रकारच्या जाती या ठिकाणी ब्राझीलमध्ये आढळतात. मग ते नदीमध्ये असतील, जमिनीवर असणारे, त्याशिवाय हवेमध्ये पक्षी असतील, यासारखे जे वन्यजीवन आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ब्राझीलमध्ये आढळतंय. त्याच्याचबरोबर असंख्य कीटक सुद्धा, लक्षावधी कीटक जे आहेत ते लक्षावधी कीटक सुद्धा या ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. आणि हे सगळं काय होतंय, अशा विविधतेमुळेच ब्राझीलमधील जे वन्यजीवन आहे ते अतिशय समृद्ध असे आहे. आता या ठिकाणी काही समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्या ज्या आहेत त्या समस्या काय असाव्यात, तर बघा, मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची बेकायदेशीर अशी तस्करी, त्याशिवाय स्थलांतरित शेती रोका. आपल्या भारतामध्येही हिमालयाचा जो पर्वतीय भाग आहे या हिमालयाच्या पर्वतीय भागामध्ये हे रोका पद्धतीनं, स्थलांतरित पद्धतीनं हिमालयाच्या पर्वतीय भागामध्ये सुद्धा काय केली जाते, शेती केली जाते. आता हे स्थलांतर कसं असतंय, पूर्वी 15 ते 20 वर्षाचं असायचं. त्याच्यानंतर लोकसंख्या वाढायला लागली. हळूहळू त्या ठिकाणी कमी प्रमाण जे आहे ते वार्षिक प्रमाण, आता ते 4 वर्ष 5 वर्ष या ठिकाणी शेती केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा 5 वर्षभर शेती करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरीकडे जंगलतोड करायची, वृक्ष तोडायची आणि त्या ठिकाणी शेती करायची. पुन्हा ज्या ठिकाणी आधी 5 वर्षापूर्वी शेती करत होतो त्या ठिकाणी काय करायचं, वृक्ष लागवड करायची, अशी पद्धत आहे. परंतु आता अलीकडे मात्र ते लोक दुर्लक्ष करायला लागलेत आणि लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचं जे क्षेत्रफळ आहे
ते वाढलेलं जरी असलं पण त्यामुळं जंगलाचं क्षेत्रफळ जे आहे ते कमी झालेलं आहे. अशाच समस्या जी आहे ही समस्या या ब्राझीलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसते. बेकायदेशीर अशी तस्करी केली जाते. आपण तस्करीमध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असेल की हत्तीचे दात, विषारी सर्पांचे विष हे जे आहे ते तस्कर काय करत असतात, त्या प्राण्याला मारतात आणि त्याच्याकडून जो काही महत्वाचा घटक आहे तो काढून घेतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचं नुकसान जे आहे ते होत असते. त्याचबरोबर जागतिक समस्या निर्माण झालेली आहे ती म्हणजे प्रदूषण, आणि या प्रदूषणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो झालेला आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या ब्राझीलमध्ये वन्य प्रजाती नामशेष करण्यास कारणीभूत ठरत आहेत. बघा, थोडक्यात बघा, सन 2016 सालीचं एक सर्वेक्षण आहे आणि त्या सर्वेक्षणानुसार जर बघितलं तर ब्राझीलमधील सुमारे 5831 चौरस किलोमीटर भूभाग जो आहे त्या भूभागाचं निर्वनीकरण जे आहे ते एका वर्षातच झालेलं आहे. बघा, 5831 चौरस किलोमीटर इतका भाग, इतकं जंगल हे एका वर्षात संपून टाकलेलं आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे जंगल नाहीसं केलेलं आहे. याच्यावरून लक्षात येते की या ठिकाणी वन्यजीवांना यामुळेच काय झालेलं आहे, धोका निर्माण झालेला आहे. थोडक्यात आपण या ठिकाणी काय बघितलं की आपण विविध प्रकारचे वन्यजीव बघत असताना काय, पॅन्टानल या भागामध्ये दलदलीच्या प्रदेशामध्ये महाकाय अनाकोंडा आढळतो. त्याशिवाय गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे, त्याशिवाय प्युमा, बिबट्या हे प्राणी, माशांच्या प्रजातीमध्ये स्वॉर्डफिश आणि पिराना, नदीतील जो पिराना व गुलाबी डॉल्फिन हे वैशिष्ट्यपूर्ण असे मासे या ठिकाणी आढळतात. त्याच्याशिवाय पक्ष्यांमध्ये आपण काय बघितलं की कोंडोर हा आकारानं मोठा असणारा आणि उंच उडणारा, जसा आपला भारतामध्ये गरुड उंच आकाशामध्ये उडत असतोय तसा उंच उडणारा पक्षी, त्याचबरोबर विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो या विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती सुद्धा आपण या ठिकाणी बघितल्या. त्याच्याशिवाय असंख्य असे कीटक सुद्धा या ब्राझीलमध्ये आहेत. समस्या काय बघितल्या की या ठिकाणी निर्वनीकरण मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलंय, प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतंय. त्याशिवाय बेकायदेशीर अशी तस्करी जी आहे ती प्राण्यांची, ती तस्करी आणि स्थलांतरित शेती हे महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. हे वनीकरणाचे आपण काय बघितले, वन्यजीवनाविषयी आपण थोडीशी माहिती घेतली. आता थोडंसं आपण पुढे जाऊन थोडक्यात ब्राझीलमधील वन्यजीवन जे आहे ते फळ्याच्या माध्यमातून थोडंसं आपण समजून घेऊया आणि मग हा पाठ या ठिकाणी संपेल. बघा, आता आपल्याला ब्राझीलचं वन्यजीवन थोडक्यात जरा समजून घ्यायचं आहे. कसं समजून घ्यायचं आहे तर ब्राझीलचं वन्यजीवन जर आपण बघितलं तर जगातील सर्वाधिक वन्यजीवांची विविधता जी आहे ती ब्राझीलच्या भागामध्ये येते. त्यामुळे या ठिकाणी अतिशय समृद्ध असं वन्यजीवन आढळते. मोठ्या प्रमाणावर वन्यजीवन जर आढळत असेल तर त्या ब्राझीलच्या पठारावर, ब्राझीलच्या प्रदेशामध्ये आढळते. कारण का तर ब्राझीलचा विस्तार जास्त आहे आणि ब्राझीलमध्ये वर्षभर पाऊस पडतो. त्यामुळे वन्यजीवांची समृद्धता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला आढळते. आता कुठले प्राणी आढळतात ते आपण थोडेसे बघूया. पॅन्टानल हा जो भाग आहे, या पॅन्टानल या भागामध्ये म्हणजे या दलदलीच्या प्रदेशामध्ये कुठला प्राणी आढळतो, महाकाय असा अॅनाकोंडा प्राणी. मग आपण चित्र बघितलं त्या चित्रामध्ये तो अॅनाकोंडा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आढळतोय. कुठं, पॅन्टानल दलदलीच्या प्रदेशामध्ये. परत एकदा लक्षात ठेवा, पॅन्टानल दलदलीच्या प्रदेशामध्ये अॅनाकोंडा आढळतो. त्याच्याशिवाय या ठिकाणी आणि कुठले प्राणी आढळतात तर मोठे असे गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे, पिमा, बिबट्या यासारखे जे प्राणी आहेत ते प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. आता समुद्रातले किंवा नदीतले कुठले प्राणी आढळत असतील तर या ठिकाणी बघा, जलचर प्राणी आपण त्यांना म्हणूया. समुद्रातील स्वॉर्डफिश, त्याच्याबरोबर नदीतील पिराना व वैशिष्ट्यपूर्ण असे गुलाबी डॉल्फिन हे जे मासे आहेत ते मासे या ठिकाणी ब्राझीलमध्ये आढळतात. त्याच्याशिवाय पक्षी कुठले आहेत ते पक्षी बघा, कोंडोर मोठा व उंच उडणारा पक्षी. कोंडोर हा जो पक्षी आहे तो कसा आहे, मोठा आणि उंच उडणारा असा पक्षी आहे. त्याचबरोबर पोपट, मकाव, फ्लेमिंगो अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती ज्या आहेत त्या ब्राझीलमध्ये आढळतात. त्याच्याशिवाय लक्षावधी प्रकारचे कीटक जे आहेत ते कीटकही ब्राझीलमध्ये आढळतात. आता याच्याबरोबर या वन्यजीवन जरी समृद्ध असलं तरी आपत्ती आहेत, काही संकट आहेत. ती संकट आपण या ठिकाणी बघूया. या वन्यजीवांवर काही संकट आहेत. तर निर्वनीकरण, मोठ्या प्रमाणावर जंगल जे आहे ते जंगल सपाट केलं जाते. शेतीच्या नावाखाली कुठेतरी त्याचं मोठं नुकसान केलं जाते.
मोठ्या प्रमाणावर निर्वनीकरण केले जाते. त्याच्याबरोबरच स्थलांतरित शेती, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हिमालयाचा जो डोंगराळ प्रदेश आहे त्या डोंगराळ प्रदेशामध्ये ही स्थलांतरित शेती केली जाते. कशी केली जाते ती, एक पूर्वीच्या काळी ज्यावेळेस लोकसंख्या कमी होती त्यावेळेस अगदी 25 वर्षाचा कालावधी असायचा. 25 वर्ष या ठिकाणी एका ठिकाणी शेती केल्यानंतर 25 वर्ष संपत आली की दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथलं जंगल तोडायचं आणि तिथं शेती योग्य अशी जमीन तयार करायची. आणि ज्या ठिकाणी 25 वर्ष शेती केलेली आहे अशा ठिकाणी काय करायचं, वृक्ष लागवड करायची आणि दुसऱ्या ठिकाणचे वृक्ष तोडून त्या ठिकाणी शेती करायची. अशी स्थलांतरित शेती केली जाते. ही ब्राझीलमध्ये सुद्धा केली जाते. बेकायदेशीर तस्करी, तुम्ही हत्तीचे दात किंवा जे साप असतात त्या सापांचं विष किंवा विविध प्रकारचे वाघाची कातडी यासारखे जे वन्य प्राण्यांचे अवयव आहेत किंवा घटक आहेत ते घटक काय केले जातात, मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते आणि त्यातून मुबलक असे पैसे मिळवतात. पण ते बेकायदेशीर असते. त्यामुळे ही बेकायदेशीर तस्करी आणि मोठ्या प्रमाणावर होत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास, या ज्या समस्या आहेत या समस्या ब्राझील बरोबर भारताला सुद्धा काय करतायत, भेडसावतायत. पण आपण भारताचा ज्यावेळेस आपण नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन बघणार आहोत त्यावेळेस ते आपण समजून घेऊया. पण आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की निर्वनीकरण, स्थलांतरित शेती, बेकायदेशीर प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी, पर्यावरणाचा ऱ्हास हे घटक तुम्ही काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, आज आपण काय बघितलं, ब्राझीलमधील वन्य प्राणी हे आपण बघितले. तुम्ही काय करायचं आहे, हे घटक जे आहेत ते घटक जसेच्या तसे तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे आणि आपल्या माहितीसाठी ठेवायचे आहेत. कुठले प्राणी आढळतात, कुठले पक्षी आढळतात ब्राझीलमध्ये, त्याशिवाय कुठले पक्षी आढळतात, हे जर तुम्ही लक्षात ठेवलात तर आपल्याला कारणे द्यासाठी आपल्याला उपयोग होईल. आता कारणे द्या कसा प्रश्न विचारला जाईल, ब्राझीलमधील वन्यजीवन समृद्ध आहे, कारणे द्या, कारण लिहा. त्यावेळेस आपल्याला असा प्रश्न, ही माहिती आपल्याला काय करता यायला पाहिजे, उतरवता यायला पाहिजे. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ आपण इथं थांबवतोय. उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, भारताचे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी हे आपण काय करणार आहोत, बघणार आहोत.